चढ़ाव पे जरा भी जो है तो चढ़ती है, 11-12 किलोमीटर चढ़ती चढ़ाव हुआ सर। गाड़ी भी पलटती सर, 2-3 दिवस क्या परेशान क्या देंगे सर, इतना प्रॉब्लम। बता ना तू सांग याला सांग याला आज रात में मी खूप मला टाकला सर, मग त्याच्या टाकायचं ना तुम्ही, ते टाक 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 त्याला अकलीचा भाग नाही। हा पी मला उशीर लागेल। एक मिनिट सरका ते ब्रेक आहे बरं का भाऊ, हो मागं सरका थोडं, खाली खाली ब्रेक। हा हा मागे मागे या ना सर, मागे सर। हो सर एक मिनिट, रिक्षा चालवली तुम्ही तक्रारी होत्या, काय अनुभव आहे रिक्षा चालवण्याचा? रिक्षा चालवायचं तो एकदम स्पीड पकडतं, म्हणजे स्मूथली ते चालू नाही होत, झटका घेतं आणि झटका गेल्यावर जर ट्रॅक्टर सुरू होतं ना तसं तो सुरू होते। हे एक मोठं आहे, 25च्या स्पीडच्या वर तो धावत नाही आणि बॅटरी जे करारनाम्यात दिली त्याच्यापेक्षा कितीतरी कमी किलोमीटर ते चालतं आणि चार्जिंग पण होत नाही। तिसरा असं का मागं जो ठेवलेला आहे म्हणजे 2 माणसंच बसल अशी व्यवस्था आहे। आता 2 माणसं घेऊन भाडं कसं पुरणार, मोठी अडचण आहे। स्पीड नाही, बसण्याची व्यवस्था बरोबर नाही। त्यानं दिव्यांगाच्या आयुष्यातलं दुःख कमी करण्यासाठी केलेली व्यवस्था सरकारनं जे चांगल्या भावनेतून केली होती त्याचा सगळा धिंगाणा झालेला दिसतं। म्हणजे दुःखात सुखाचा कुठेतरी क्षण यावा ते तर भेटलंच नाही, पुन्हा रिक्षाच्या माध्यमातून दुःख नशिबी आलं असं एक चित्र आहे। एक मिनिट आम्हाला एकदमच चालवायला राम मागे राम मागे लॉन्ग शॉट ये सर ठीक आहे, फोन देतो 1 मिनिट फोन देतो। हा बोला। हॅलो बच्चू बोलतोय, अधिकारीने या कंपनीचा माणूस आहे, हरियाणाची कंपनी आहे, त्यांची भारतात कुठे महाराष्ट्रात कुठे सर्व्हिस सेंटर नाही आणि 500 दिव्यांगांना जे ई रिक्षा वाटल्या ज्यांचे डोळे नाही अशाने हे खूप अडचणीचा विषय होत चालला आहे। गाड्या कधी उलट चढावर चढत नाही, त्याचे जे आम्ही आता ह्या सगळ्या गाड्या जमा करून देणार आहोत मंत्रालयात, 500 गाड्या। हॅलो हा ते जमा करून देतो ते वाहन आता मंत्रालयात। काय तर हो सर सांगा। या अशा लोकांना आयुष्यात 50 वर्षानंतर पहिल्यांदा गाडी भेटली, ई रिक्षा भेटली। ती ई रिक्षाना चालत एवढ्या अडचणी आहे का त्याचा बॅलन्स राहत नाही, मधातली जर जागा पाहिली ना तुम्ही, हा माणूस बसला तर दुसरा माणूस बसू शकत नाही, त्याचा काही फायदाच होत नाही हो। आणि मग अशा वेळेस तो एमडी, आम्ही आज एमडीला बोलावलं होतं त्या कंपनीच्या, ते एमडी आलं नाही, ते कर्मचारी पाठवून दिलं एक कोणतं, त्याला काहीच माहित नाही म्हणून त्याच्या कानपडीत मारलं, त्याला मराठी समजत नाही। कंपनीचा कर्मचारी, ते हरियाणातला आहे, त्या कंपनीचा कर्मचारी आहे, हे एमडी साहेब आहे वित्त विभागाच्या, याच्या विभागातून दिव्यांग वित्त महामंडळ आहे त्याचे एमडी इथं आले, त्यांना आज आम्ही इथं बोलावलं होतं। त्याची उपयुक्तच काही नसेल तर मग 3.5 लाख रुपये आपण खर्च केले दिव्यांगाच्या कोठ्यातून, आणि हरियाणाच्या कंपनीला जिथं कुठं सर्व्हिस सेंटर त्याचं नाही आहे, त्या जर गाड्या बंद पडल्या तर कोणाजवळ दाखवा काय दाखवा पताच नाही। ज्या कंपनीचे सर्व्हिस सेंटर आहे, ज्याची चांगली सेवा आहे त्याला द्यायला नको,
आणि त्याला बोलावलं त्या कर्मचारी तो बोलते हिंदी में बात करो और मुझे ये समझता नहीं, मुझे पता नहीं क्या गड़बड़ है, तो भी आया काय को इसीलिए मारा उसको. अच्छा बरं, या रिक्षांबाबत आता काय किती वाटप केले होते, काय सगळ्या ते 500 वाटप केले होते. माझ्याकडे किमान 250-300 तक्रारी आहे. हे सगळे तुम्ही सांगा ना. तर ह्या इतके प्रॉब्लेम आले याच्यामध्ये का हे लोक धंदा व्यवसाय करू शकत नाही. आणि यांना भीती काय आहे का हे गाडी चालवता चालवता प्रवासी जर उलटा झाला, अपघाताचे हे तर दिव्यांग आहेच, बसणाऱ्याला दिव्यांग करण्याची व्यवस्था आहे. आणि मग हा संताप आहे, असं होऊ नये दिव्यांगासोबत. ओके का तो तुमचे दुसरे कोणी ठेवू नका, तुमचे मिसेस ठेवा. आता माझी मिसेस अंध आहे, मग माझी मिसेस गाडी चालेल का? मी पण अंध आहे, यांची मिसेस बी अंध आहे, ही अंध गाडी. विशेष बरोबर आहे, बरोबर. आणि असं आहे, गाडीमध्ये काय फॉल्ट आहे? गाडी चार्जिंग होत नाही, चार्जिंग होत नाही, झाली तरी तिचं पॅरामीटर ते व्यवस्थित दाखवत नाही, तिची चार्जिंग टिकत नाही, तिला 20-22 पेक्षा जास्त स्पीड नसल्यामुळं तिच्यात पॅसेंजर बसतही नाही आणि ती गाडी पलटी होण्याचे फुल चान्सेस आहे. सर तुम्ही राज्य सरकारकडून आलेल्या काय तपासणी करून आम्ही योग्य तो पण त्या कंपनीवर कारवाई जेवढ्या 250-300 गाड्यामध्ये वैयक्तिक तक्रारींच्या प्रकारे त्यांच्याकडून तक्रारी पाठवून त्यांचा अहवाल घेऊन आम्ही त्याच्याप्रमाणे पुढे निर्णय घेऊ. चलो अधिकारी MD साहेब इथं आहे. तो कंपनीचा माणूस होता, त्याला मराठी तर समजतच नव्हती, पण आम्ही त्याला हिंदीत सांगितलं तो ये मैं कुछ समझ नहीं सकता. मग आला कशाला? हे सगळे दिव्यांग बांधव गाड्या घेऊन इथं आले का बाबा किचत काय फॉल्ट आहे, कसा दुरुस्त होईल हे सांगतो, ते ऐकायला तयार नाही. तुम्ही ते न्यूज चाललेले अधिकाऱ्याला, तो त्याला समजत नाही तर यायला नको ना. MD ला बोलावलं होतं आम्ही, आज MD आला नाही आणि असा माणूस पाठवून दिला, त्याला काहीच समजत नाही. पटकन झालं की 5 लागेल. मागे मागे जाणार. घोळ झालेला नाही याच्यामध्ये. एकंदरीत रिक्षाचं जे हे आहे, आवाज तुझं माझंच मला येतो. रिक्षामध्ये एकतर प्राइस हा खूप जास्त लावल्या गेली. त्याच्या मधात जो सीटा बसायला पाहिजे ते एकमेकाचे पाय तिथे बसू शकत नाही दोन. म्हणजे ज्या सीटवर बसली का समोरची जी सीट दिली ना, ती एक माणूस बसला का तिथे दुसरा जो बसायला पाहिजे तो बसू शकत नाही. बेस मधात खर तर कमी ठेवल्या गेला आणि कधी उलटू शकतं. ही गाडीचं जे बॅलन्स आहे ते बरोबर